ही गोष्ट आहे फेब्रुवारी 1957 मधली। फिलाडेल्फिया शहराजवळच्या जंगलात एका कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी फिरायला गेला होता। तेव्हा त्याला एका छोट्या मुलाचे मृत अवशेष दिसले। त्याने लगेच पोलिसांना फोन करून कळवले। पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहिलं की त्या मुलाला खूप मारहाण झालेली होती। त्याला एका बॉक्समध्ये ठेवलं होतं। तो कोण आहे हे कोणालाच माहीत नव्हतं। पोलिसांनी तपास सुरू केला। बऱ्याच लोकांनी काही ना काही माहिती दिली, पण त्यातली एकही माहिती खरी आहे का हे सिद्ध होऊ शकले नाही। थोड्या दिवसांनी मार्था नावाची एक महिला पुढे आली। तिने सांगितलं की तिच्या क्रूर स्वभावाच्या आईने त्या मुलाला विकत घेतलं होतं। मार्था म्हणाली की त्या मुलावर त्यांच्या घरी खूप शारीरिक आणि लैंगिक अत्याचार झाले। मार्था म्हणाली की तो मुलगा मरायच्या आधी बेक्ड बीन्स खाऊन होता। जरी तिचं सांगणं पुराव्यांशी जुळत होतं, तरी तिची मानसिक तब्येत चांगली नसल्यामुळे पोलिसांनी तिला विश्वासार्ह साक्षीदार मानलं नाही। यानंतर एक मानसिक शक्ती असलेली स्त्री ही भेटली। तिने जे जागेचं वर्णन केलं ते अगदी अचूक होतं, आणि विशेष म्हणजे तिने ती जागा कधीच पाहिली नव्हती। या पुराव्यामागे रेमिंग्टन ब्रिस्टो नावाचा एक अधिकारी गेला। तो त्या परिसरातल्या एका अनाथालयात पोचला। तिथे त्याला असाच एक बॉक्स सापडला। जशा बॉक्समध्ये त्याला डेड बॉडी मिळाली होती, पण कारण त्याच्याकडे ठोस पुरावा नव्हता म्हणून ही माहिती दुर्लक्षित करण्यात आली। तो मेलेला मुलगा कोण आहे हे कळण्यासाठी जवळपास 62 वर्षे ओलांडावी लागली, आणि त्याचं नाव होतं जोसेफ ऑगस्टस झरेली। फिलाडेल्फियाच्या पोलिसांनी 62 वर्ष ही केस बंद केली नाही। 62 वर्ष त्याचं नाव फक्त एकच होतं, बॉय इन द बॉक्स। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा।